नमस्कार. घरकुल योजनेबद्दल एक खूप मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. जे कोणी आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न बघत आहेत आणि विशेषतः प्रधानमंत्री आवास योजनेच्या निधीची वाट बघत आहेत, त्यांच्यासाठी आजची माहिती खूपच कामाची ठरणार आहे. एक खुशखबर आहे. बरं, घरकुल योजनेच्या पैशांची वाट बघताय का? मला माहिती आहे अनेक लाभार्थी आहे जे आतुरतेने वाट पाहतायत. घराचं काम अर्धवट थांबलंय, पहिला हप्ता तर मिळाला पण पुढचं काय? यात सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता मिळणार आहेत. तर प्रतीक्षा आता संपलेली आहे. सगळ्यात मोठी बातमी ही आहे की केंद्र आणि राज्य सरकार दोघांनी मिळून घरकुल योजनेसाठी एक मोठा निधी मंजूर केलाय. चला तर मग आता सविस्तरपणे बघूया की हा निधी नेमका किती आहे आणि कोणाकोणाला याचा फायदा होणार आहे. चला, सगळ्यात आधी बघूया पहिली मोठी घोषणा. ही घोषणा खास करून अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांसाठी आहे. शासनाने त्यांच्यासाठी काय निर्णय घेतला आहे ते पाहूया. तर बघा, हा आहे 16 मार्च 2024चा शासन निर्णय. यानुसार ग्रामीण अनुसूचित जाती उपयोजनेसाठी केंद्र सरकारने दिले आहेत 154.85 कोटी रुपये आणि यात राज्य सरकारचा वाटा आहे 103.23 कोटी रुपये. म्हणजे दोन्ही मिळून झाले तब्बल 258.08 कोटी रुपये. ही खरंच खूप मोठी रक्कम आहे, नाही का? या पैशांमुळे आता कित्येक रखडलेली घरे पूर्ण होतील. आणि थांबा, गोष्ट इथेच संपत नाहीये. आता आपण दुसऱ्या तितक्याच महत्त्वाच्या निर्णयाबद्दल बोलूया. हा निर्णय आहे अनुसूचित जमातीचे लाभार्थ्यांसाठी. त्यांच्यासाठी सुद्धा एक मोठी तरतूद करण्यात आली आहे. हा पण 16 मार्चचा GR आहे आणि इथे आकडे अजून मोठे आहेत. बघा, अनुसूचित जमाती उपयोजनेसाठी केंद्र सरकारकडून मिळाले तब्बल 337.49 कोटी रुपये आणि राज्य सरकारने दिले 224.99 कोटी रुपये. आता विचार करा, दोन्ही मिळून हा आकडा जातोय 562.48 कोटी रुपयांवर. केवढा प्रचंड निधी हा. यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की सरकार ही योजना पूर्ण करण्यासाठी किती गंभीर आहे. बरं, निधी तर मंजूर झालाय, पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, हे पैसे नक्की मिळणार कोणाला? चला पुढच्या स्लाइडवर हेच समजून घेऊया. तर हे पैसे त्या सगळ्यांना मिळणार आहेत ज्यांचे हफ्ते कुठल्या ना कुठल्या कारणाने थांबले होते. म्हणजे समजा घर मंजूर झालंय पण पहिला हप्ताच नाही आला, किंवा पहिला मिळालाय पण दुसऱ्या किंवा तिसऱ्याची वाट बघताय. अशा सगळ्या पात्र लाभार्थ्यांना हे पैसे मिळणार आहेत. सोप्या भाषेत सांगायचं तर ज्यांचे हप्ते बाकी आहेत त्या सगळ्यांपर्यंत हा निधी पोचणार आहे. आपण सारखं शासन निर्णय किंवा GR असं म्हणतोय. तर हा GR म्हणजे काय? काही नाही, हा सरकारचा एक पक्का अधिकृत आदेश असतो, ज्यामुळे हे सगळं अधिकृत आहे याची खात्री पडते. ठीक आहे, निधी मंजूर झाला, कोणाला मिळणार हेही कळलं. पण आता पुढे काय? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे पैसे खात्यात कधी येणार? तर सगळ्यांसाठी एक दिलासा देणारी बातमी आहे. प्रक्रिया सुरू झाली आहे आणि लवकरच मंजूर झालेले हे हप्ते थेट बँक खात्यात जमा होतील. म्हणजे आता घराच्या कामाला परत वेग येणार. आणि जाता जाता एक विचार करूया. जेव्हा एवढ्या सगळ्या कुटुंबांना त्यांचं स्वतःचं पक्कं घर मिळेल, तेव्हा आपल्या गावाचं, आपल्या परिसराचं चित्र कसं बदलेल? या योजनेचा आपल्या समाजावर काय चांगला परिणाम होईल असं वाटतंय? नक्कीच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे. शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.